नमस्कार. प्रदीप कासवडे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लोकसभा निवडणूक 2024 ह्याचा आपण पहिला भाग पाहिलात. त्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील जे 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातील 1 ते 10 या मतदारसंघांची आपण माहिती पाहिली. यामध्ये कोणते विधानसभा क्षेत्र आहेत, कोणती जिल्हे आहेत, हे सर्व आपण पाहिलं. आज आपण लोकसभा निवडणूक 2024 याचा दुसरा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण सुरू करूया. लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील 11वा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली अशी 3 विधानसभा क्षेत्र आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी, मोरगाव, तिरोरा आणि गोंदिया अशी 3 विधानसभा क्षेत्र आहेत. अशा प्रकारे एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश भंडारा गोंदिया या लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहे. 12व्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ ST प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये 3 जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र आहेत, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली, अहेरी असे 3 विधानसभा क्षेत्र आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर असे 2 विधानसभा क्षेत्र आहेत. म्हणजेच गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्रामध्ये गोंदिया जिल्ह्यातील 1, गडचिरोली जिल्ह्यातील 3 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या लोकसभा क्षेत्रामध्ये आहेत. 13व्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 4 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा असे एकूण 4 विधानसभा क्षेत्र आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि अर्णी असे 2 विधानसभा क्षेत्र या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. पुढील मतदारसंघ आहे 14व्या क्रमांकाचा मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये वाशिम जिल्ह्यातील 2 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा, तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद असे एकूण 4 आणि वाशिम जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. पुढील 15व्या क्रमांकाचा लोकसभा क्षेत्र आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील बसमत, कळमनुरी आणि हिंगोली असे 3 विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत. म्हणजेच हिंगोली या मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 1, नांदेड जिल्ह्यातील 2 आणि हिंगोली जिल्ह्यातील 3 असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये येतात. 16व्या क्रमांकाचा
लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये 6च्या 6 विधानसभा क्षेत्र हे नांदेड जिल्ह्यातील आहेत. यामध्ये भोकर, नांदेड नॉर्थ, नांदेड साऊथ, नायगाव, देगलूर आणि मुखेड अशा एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश हा नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहे. पुढील 17व्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ. यामध्ये परभणी आणि जालना या 2 जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या 2 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. पुढील 18व्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आहे जालना लोकसभा मतदारसंघ. यामध्ये जालना जिल्ह्यातील 3 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3 अशा एकूण 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर आणि भोकरदन आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने नाव औरंगाबाद यामध्ये सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण असे 3 विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये पुढचा 19 क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर की ज्याचं जुनं नाव हे औरंगाबाद असं होतं. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 6 मतदारसंघ यामध्ये समाविष्ट आहेत विधानसभेचे. यामध्ये कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर आणि वैजापूर असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ यामध्ये येत आहेत. पुढचा 20 क्रमांकीचा लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरी मतदारसंघ आणि हा ST प्रवर्गासाठी राखीव आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील एकूण 6 विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत. यामध्ये नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी असे एकूण 6 विधानसभा क्षेत्र या दिंडोरी या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजेच आपण आज लोकसभा मतदारसंघ 11 ते लोकसभा मतदारसंघ 20 अशा मतदारसंघांची माहिती आपण घेतलेली आहे. पुढील भागामध्ये आपण या पुढचे जे मतदारसंघ आहेत 21 ते 30 यांची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.